इयत्ता 6वी विज्ञान पाठ 12वा साधी यंत्रे या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, आमचे वर्गीकरण करा. तरप, कप्पी, उतरण, पाचर, सुई, जिना, घसरगुंडी, ध्वजस्तंभाची वरची चक्री, अडकित्ता, कात्री, ओपनर, कुऱ्हाड, क्रेन, सुरी. उत्तर, यातली साधी यंत्रे तरप, कप्पी, उतरण, पाचर, चाक व आच, ध्वजस्तंभाची वरची चक्री, पाचर, कुऱ्हाड, सुई, सुरी. उतरण, घसरगुंडी, जिना, तरफ, अडकित्ता, कात्री, ओपनर, गुंतागुंतीचे यंत्र, क्रेन. दुसरा प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून विधाने पूर्ण करा. अ, मध्यभागी टिंबटिंब असून एका बाजूला टिंबटिंब व दुसऱ्या बाजूला टिंबटिंब हा तर्फेचा पहिला प्रकार आहे. तर्फेच्या पहिल्या प्रकारामध्ये मध्यभागी टेकू, एका बाजूला बल आणि दुसऱ्या बाजूला भार हा तर्फेचा पहिला प्रकार असतो. आ, मध्यभागी टिंबटिंब असून एका बाजूला टिंबटिंब व दुसऱ्या बाजूला टिंबटिंब हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये मध्यभागी भार, एका बाजूला टेकू आणि दुसऱ्या बाजूला बल असते. ई, मध्यभागी टिंबटिंब असून एका बाजूला टिंबटिंब व दुसऱ्या बाजूला टिंबटिंब हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे. तिसऱ्या प्रकारात मध्यभागी बल, एका बाजूला भार आणि दुसऱ्या बाजूला टेकू हा तर्फेचा तिसरा प्रकार असतो. प्रश्न तिसरा, खालील कामे करण्यासाठी कोणती यंत्रे वापराल त्यांचे प्रकार लिहा. कामे पहा. 1. टीनच्या डब्याचे झाकण काढणे. यंत्र वापरू आपण टीन ओपनर. यंत्राचा प्रकार उतरण किंवा स्क्रू. 2. उंच इमारतीवर विटा पोहोचवणे. यंत्र वापरणार वजन उचलण्यासाठी चाक व दोरी. यंत्राचा प्रकार आहे कप्पी. 3. भाजी चिरणे. यासाठी यंत्र सुरी किंवा विळी. यंत्राचा प्रकार आहे पाचर. 4. विहिरीतून पाणी काढणे. यासाठी रहाट व दोरखंड. यंत्राचा प्रकार कप्पी. पापड भाजणे यासाठी चिमटा हे यंत्र आणि त्याचा प्रकार तरप. चौथा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. अ, साधी यंत्रे म्हणजे काय? उत्तर, ज्या यंत्रांमध्ये 1-2 भाग असतात आणि त्यांची रचना साधी सोपी असते अशा यंत्रांना साधी यंत्रे म्हणतात. साधी यंत्रे सहज हाताळता येतात. आ, यंत्र वापरण्याचे फायदे सांगा. उत्तर, यंत्र वापरले की काम कमी श्रमात, कमी वेळेत होते. काम करण्यासाठी आपणास जास्त बलाचा वापर करावा लागत नाही. ई, गुंतागुंतीची यंत्रे म्हणजे काय? उत्तर, ज्या यंत्रांमध्ये अनेक भाग एकमेकांना जोडलेले असतात अशा यंत्रांना गुंतागुंतीची यंत्रे असे म्हणतात. अशा प्रकारच्या यंत्रांची रचना क्लिष्ट असते. ई, तरफ म्हणजे काय? तर्फेचे प्रकार कशावरून केलेले आहेत? उत्तर, तरफ हे एक साधे यंत्र आहे. यात 3 महत्त्वाचे भाग असतात. टेकू, ज्या आधारावर तर्फेचा दांडा टेकवलेला असतो. बल, आपण लावलेला जोर. भार, ज्या वस्तूवर तरफ कार्य करते. बल, टेकू आणि भार यांच्या स्थानावरून तर्फेचे 3 प्रकार केलेले आहेत. पहिल्या प्रकारात टेकू मध्यभागी असतो, दुसऱ्या प्रकारात भार मध्यभागी असतो आणि तिसऱ्या प्रकारात बल मध्यभागी असते. प्रश्न 5वा, असे का? अ, प्रवासी बॅगांना चाके असतात. उत्तर, चाक हे साधे यंत्र आहे. प्रवासी बॅगेचे वजन उचलण्यापेक्षा ती ढकलत नेणे सोयीचे ठरते. यात श्रम आणि वेळ दोन्ही वाचतात, म्हणून प्रवासी बॅगांना चाके असतात. आ, यंत्रांची निगा राखावी लागते. उत्तर, यंत्रे वापरली जाताना त्यांचे निरनिराळे भाग एकमेकांवर घासले जातात. त्यांच्यावर धूळ बसून घर्षणाचे प्रमाण वाढते. हवामानामुळे काही भाग गंजतात. असे खराब झालेले भाग यंत्रांना निकामी बनवतात. गरजेच्या वेळी ती उपयोगात यावीत म्हणून नियमितपणे यंत्रांची निगा राखावी लागते. ई, सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे. उत्तर, सायकल ही अनेक साध्या यंत्रांची सांगड घालून बनवलेली असते. सायकलची चाके, आस, पॅडल, हँडल हे प्रत्येक साधे यंत्र आहे. ही यंत्रे सुसूत्र पद्धतीने एकमेकांना जोडलेली असतात, म्हणून सायकल हे गुंतागुंतीचे यंत्र आहे. 6. खाली दिलेल्या उताऱ्यातील तर्फेमध्ये टेकू, भार, बल ओळखा व त्यांचे प्रकार ओळखा. उतारा वाचूया. रवी व सविता बागेमध्ये एका सीसॉवर बसतात. दरम्यान एक माळी बागेतील झाडे कात्रीने कापत असतो. तो माणूस बागेतील कचरा, दगडगोटे गोळा करून कचरा गाडीमध्ये टाकतो.
नंतर रवीला तहान लागते व तो लिंबू सरबत विकत घेतो. सरबत विक्रेता लिंबू चिरून लिंबू पिळणीच्या साहाय्याने सरबत करून देतो व त्या ग्लासमध्ये बर्फाचे छोटे छोटे तुकडे चिमट्याने उचलून टाकतो. यामध्ये साधी यंत्रे म्हणजेच तरफ कोणते कोणते आले आहेत? सीसॉ, कात्री, कचरा गाडी, लिंबू पिळणी आणि चिमटा. यामधील टेकू, बल व भार व त्यांचा प्रकार आपण ओळखूया. सीसॉमध्ये टेकू मध्यभागी असतो, बल एका बाजूला असते, भार दुसऱ्या बाजूला. हा प्रकार पहिला आहे. कात्रीमध्ये टेकू मध्यभागी, बल एका बाजूला, भार दुसऱ्या बाजूला आणि हा प्रकारसुद्धा पहिला आहे. कचरा गाडीमध्ये टेकू एका बाजूला, बल दुसऱ्या बाजूला आणि भार मध्यभागी असतो, म्हणजे हा तर्फेचा दुसरा प्रकार आहे. लिंबू पिळणीमध्ये टेकू एका बाजूला, बल दुसऱ्या बाजूला, भार मध्यभागी, म्हणजे हा सुद्धा दुसरा प्रकार आहे तर्फेचा. चिमट्यामध्ये टेकू दुसऱ्या बाजूला, बल मध्यभागी आणि भार एका बाजूला, म्हणजे हा तर्फेचा तिसरा प्रकार आहे.